प्रॉब्लेम वाडा पहिला करून मग आता सध्या काय झालं जुना प्रवाह होता ना पाण्याचा तो प्रवाह ते पाणी दुसऱ्या दिशेने जायला लागलं. करवंदे कुठे आता आपण उभे आहे ना आकडीचा रस्ता आणि आता आपण ते गाड्या आल्या ना तुम्ही मागच पाहिलं ना तो वाडा आहे. आपण 6 महिने पहिला वाडा करायचा आणि मग नंतर रस्ता पुढं कोणतंच नाही पब्लिक संपवण्याचं आमचं काय म्हणणं आहे आम्हाला आता जुने नंबर आहेत का नाही त्याच्यावरून आम्हाला स्केलप्रमाणे ऐका ना ना व आपल्याला वाद नाही वाढवायचा पण प्रत्येकाला माहिती पाहिजे आपण अतिक्रमणात गेलोय. आता आहे त्याच्यातूनच आपण रस्ता करणार आहे. आपण कोणाला त्रास द्यायचा किंवा कोणाचं काही नुकसान करायचं हा मुद्दाच नाही. जेसीबी आलाय का? जेसीबीचं काय? जेसीबी आला मी पेल्यामध्ये बसून सकाळचा राहून संध्याकाळी 6 वाजता राहुल निघाला ना कोल्हापूर परदेश साहेब आलं करा रस्ता तुमच्या कोणाला फोन केला जेसीबी तो नो प्रॉब्लेम तू खुणवतो मला दिसतंय फोन जेवायला गेला तू फोन केला वाद नको पाणी काय ठीक आहे तुम्ही करून घ्या. मी जरा एकदम रस्त्याच्या हा सेंड करतो. तुम्ही माझा शब्द पाळा तुम्ही तुमचा शब्द पाळून करून घ्या. ते करून घ्या तुम्ही तुमच्या लेवलला काय फेर काढून घेत मला काही मला सरकारी यंत्रणेतून मला काही येता येणार नाही आपण तोच मोडून काढून वडा आले ते करून ते फोन करू आता माझं म्हणणं करून घ्या. करमंदे साहेब कुठे आहे इथं लोक आहेत तुम्ही खरं सांगत जा ना. अरे मग खालच्या साईडला तुम्ही वरती या. इथं 100 लोक उभे राहिले. या लवकर या लवकर त्याला 1.5 लाख रुपये नुकसान भरपाई द्यावं लागेल. वाडा पहिला करा आणि मग रस्ता करा एवढंच आमचं म्हणणं. सचिन ओंकारला पाठवले सर तुम्ही मोजणीवाले ना? मोजणीवाले ना? श्रेष्ठ मोजणीवाले कोण आले? मोजणीवालेच ना? बरोबर या 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 ना. हो साहेब आले तर आपण स्वागत करू सगळे. नमस्कार. किती जोरात टाळ्या वाजवल्या लोकांनी. मॅडमनी मला आता सांगा किती वर्ष आहे मॅडम? मॅडमला किती वर्ष? 2 वर्ष ना. जाऊ दे लोकांना. चौधरी साहेब पुढे बरोबर मार्किंगच यांनी करायची फक्त रस्ता मार्क करून संपलं. तर तुम्ही जुना रस्ता दाखवायचा आहे. बरोबर कोण आले कशा कसं मदत करा त्यांना. जरा मोठा कागद घ्या त्याच्यावर ठेवा. बंडी जे ना कशा आपला नकाशा आहे ना. नको नको त्यांच्या आपलं वावरलं. ऐका आता हे आम्हाला स्केल काढून द्या तुम्ही. जुने नंबर सगळे जागेवर. आता हे आपल्याला याचे मोजणीला अर्ज भरा. मोजणी बिजणी नाही काय करायची. आमच्याकडे जुने नंबर अस्तित्वात आहे. आम्हाला फक्त तुम्ही ही रुंदी सांगा.
आपल्याला काय करायचं, हा पॉईंट मार्क करून द्यायचा, इकडचे पॉईंट मार्क करून द्यायचा. मोजणी वगैरे काही करायची नाही. आमच्याकडे जुने ऐका ना साहेब, आमच्याकडे जुने नंबर आहेत. आम्हाला हे स्केल द्या भाऊ. आपल्याला हे मोजणी केल्याशिवाय ऐका ना, मी काय म्हणतो साहेब, आम्हाला काय म्हणायचं तुमच्या लक्षात नाही आलं. तुमच्या लक्षात ऐका ना, याची रुंदी किती हे आम्हाला तुम्ही सांगा. आणि जुने नंबर आहेत ना, आम्ही टॅली करतो ना, ते जुळवतो आम्ही. तुम्ही नका काय करू, मोजणी नका करून काही नका करू. याची रुंदी सांगा आम्हाला. आम्हाला फक्त याची रुंदी सांगा एवढी. आता मला हे स्कॅन करून आणावं लागेल आणि मी तुम्हाला ही रुंदी आम्हाला रुंदी काढून द्या, आम्ही विषय संपला नाही. बसूनच सगळं करायचंय. मॅडम त्याचा स्कॅन वगैरे करायला लागेल. तर स्कॅन वगैरे इथे बसायचं आणि माणूस पाठवून करून घ्यायचं, बोलून घ्या माणूस. नाही तर मग याचं मोजणी करून आहे ना आपल्याला अहो मोजणीचा विषय मोजणीचा घेऊ नका विषय साहेब. घ्यायचा नाही आता. याची रुंदी सांगा फक्त किती. हा, लोकांना एवढं माहिती आहे सांगा आधी आम्हाला, याची याची रुंदी एवढी. याची मुळे फक्त रुंदी किती सांगितली म्हणजे काम झालं. रवी मेडिकल त्या माणसाचं नाव विसरलं, त्या डायरेक्टरचं. धरवंत साहेब ऐका ना, फक्त हे जुळवायचे. 2-4 फूट इकडे तिकडे झालं तर आम्हाला काय अडचण नाही. हा भाऊ द्या ना. हा ते आम्हाला फेस टू फेसच पाहिजे असं काही नाही. व्हिडिओ साहेब या ना इकडे. आणि मशीन पाहिजे म्हणजे डिपार्टमेंटला पाहिजे असं सांगा, म्हणजे मशीन येईल. नाही तर ते येणार नाही. मग हे गेलं का ओमकार? बसा बसा. तुम्ही JCB तयार ठेवायला पाहिजे होते. प्रशासनाची जबाबदारी ना. इथलं स्थानिक उभे तर पाहिजे ना, प्रशासन साधन काम करावं. JCB आपले उभे पाहिजे. हे काय बरोबर नाही. काय फोन करा, फोन JCB बघा ना. आलं पाहिजे JCB. 2-3 बोलव म्हणजे पटापट झालं. हा सरपंच ए भैया बोलो पटकन. त्याला टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. आपण पाहतो इथं रस्त्याच्या कडेला विहीर आहे. कधीही अपघात होऊ शकतो. एकतर ही विहीर गाडून टाकणं अपेक्षित आहे किंवा या ठिकाणी कंपाऊंड करणं गरजेचं आहे. जर ही विहीर रस्त्यात असेल तर डिपार्टमेंटने ॲक्शन घेण्याची गरज आहे आणि जर खाजगी जागेत असेल तर त्याच्यावर कंपाऊंड करणं किंवा झाकून घेणं अपेक्षित आहे. या ठिकाणी रस्त्याच्या कामासंदर्भामध्ये आता सगळे प्रशासनाचे अधिकारी आलेले आहेत. कामकाज सुरू झालेलं आहे. जो पूर्वीचा जिल्हा परिषदेचा जो रस्ता आहे तो होणं अपेक्षित आहे. आजूबाजूचं कोणाचं अतिक्रमण असेल त्या संदर्भातही खुणा केल्या जाणार आहेत. आपण पाठीमागं पाहतोय लोकांची गर्दी आहे. पोलीस डिपार्टमेंट इथे आहे. DYSP रवींद्र चौधर आहेत. ओतूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे इथं आहेत. त्यांचा स्टाफ आहे आणि ही सगळी मंडळी या ठिकाणी हा रस्त्याचा प्रश्न सोडवायला उपस्थित आहेत. ह्या रस्त्याचा प्रश्न गेले अनेक दिवस प्रलंबित होता. रस्ता नियमात व्हावा, कोणावरही अन्याय होऊ नये. शेवटी रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या लोकांनी समजदारपणा घेणं गरजेचं आहे. कोणावर अन्याय होणार नाही याबाबतची दखल प्रशासन घेईल अशी सगळ्यांना अपेक्षा आहे. या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. जिल्हा परिषदेचे अधिकारी इथं आहेत. पंचायत समितीचे गट विकास अधिकारी आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता आहेत. आशाताई बुचके यांच्या माध्यमातून या ठिकाणी निधी देखील उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. प्रश्न सुटणं गरजेचं आहे आणि जर
रस्ता रुंदीकरण झाला, त्याच्यावर फंड पडला तर या आदिवासी भागातील मुलांना शाळेमध्ये ये जा करण्यासाठी त्रास होणार नाही. प्रशासन योग्य प्रकारे दखल घेऊन रस्त्याचा प्रश्न मार्गी लावीन अशीच अपेक्षा. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, डिंगोरे. रस्ते जायचं डायरेक्ट आता. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.